नमस्कार. मी आनंद मारुती लोखंडे, संपादक, मालक, प्रकाशक, मुद्रक, मंथली विजयप्रताप आणि साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त इंग्रजी बोलतो आहे. आपण सध्या सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या रंगभवन ते सिव्हिल चौक या जाणाऱ्या रस्त्यावरून चालत आहोत. आमचा कॅमेरा हा जिल्हा न्यायालयाच्या समोरच्या बाजूला चित्रीकरण करीत आहे. यासमोर आपण बघता आहात रंगभवनकडे सध्या आपण अग्रक्रमण करत आहोत. न्यायालयाच्या समोरच्या बाजूला बिनदिक्कतपणे पार्किंग केलेल्या ह्या सगळ्या बाईक्स आपल्याला दिसत आहेत. यामुळे रस्त्याला येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अगदी अडथळा निर्माण होतो आहे. कदाचित एखादा मोठा अपघातही होण्याची शक्यता आहे. हे आपण बघत आहात. हा न्यायालयाचा बोर्ड आपण बघत आहोत. त्याच बाजूने म्हणजेच रंगभवनकडे आपण न्यायालयाच्या अगदी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालत आहोत. ह्या सगळ्या बाहेरच्या बाजूला पार्क केलेल्या बाईक्स आपल्याला दिसत आहेत. बाजूने येणारे जाणारे पादचारी, या ठिकाणी फुटपाथची सोय नाही. महानगरपालिकेचे आयुक्त आणि हे आपण पाहत आहोत जिल्हा न्यायालयाचे गेट. आणि या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दुतर्फा ही वाहनं म्हणजेच बाईक्स लावलेले असतात. यासोबत लाईट मोटार व्हेकल म्हणजे लहान चारचाकी वाहनेही लावलेली असतात. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना इतका अडथळा निर्माण होतो की या ठिकाणी प्रवास करणंही धोक्याचं झालेलं आहे. याकडं जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तसंच महानगरपालिका आयुक्त उगले, सोलापूर जिल्ह्याचे SP आणि सोलापूर शहराचे आयुक्त, पोलीस आयुक्त याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याकडं जर त्यांनी डोळे उघडून पाहिले आणि निश्चितपणे पादचाऱ्यांसाठी फुटपाथची सोय या ठिकाणी केली तर अशी वाहने आपल्याला पार्क करताना दिसणार नाहीत. ही सगळी वाहने बिनदिक्कतपणे लावलेली असतात. यामध्ये मग चोरांचंही फावतं. एखादं वाहन गेलं की त्या ठिकाणी पोलिसात केलेल्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारचा शोध होत नाही. शोध चालू आहे असंच सांगितलं जातं. दुतर्फा जिल्हा न्यायालयाच्या गेटच्या दोन्ही बाजूला, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशी ही लावलेल्या बाईक्स आपण पाहत आहोत. यासोबत घाण, कचरा यांचंही साम्राज्य या ठिकाणी भरपूर दिसतं आहे. पार्क केलेली लाईट मोटार व्हेकल्स हेही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. समोरच्या बाजूला रंगभवनचा बसस्थानक आहे. आता आपण सध्या जिल्हा न्यायालयाच्या समोरच्या बाजूला वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आहे आणि त्या समोर त्याच महाविद्यालयाच्या समोरच्या बाजूला कंपाऊंडलगत अशी चारचाकी वाहने लावून ठेवलेली असतात, थांबवलेली असतात. बिनदिक्कतपणे या ठिकाणी वाहने पार्क करून सदरचे वाहन मालक, चालक कोणत्या आपल्या सरकारी कामासाठी न्यायालयात म्हणा किंवा वैद्यकीय महाविद्यालयात जात असतात. असा हा दोन्ही बाजूला जिल्हा न्यायालयासमोर दुतर्फा म्हणजेच रंगभवनकडून सिव्हिल चौकाकडे जाताना उजव्या हाताला आणि कोर्टाकडून रंगभवनकडे जाताना उजव्या हाताला अशा प्रकारे ही वाहने रस्त्याच्या कडेला लावलेली असतात. पादचाऱ्यांनी कोणत्या रस्त्यावरून चालायचं, पादचाऱ्यांसाठी केलेल्या फुटपाथची सोय या ठिकाणी नाही आणि असली तरी त्या फुटपाथच्या बाजूला सगळी वाहने लावलेली असतात. वास्तविक पाहता फुटपाथची सोय नाहीच. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने म्हणजेच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे RTOचे अधिकारी आणि पोलीस शिपाई यांनी याकडं निश्चितपणे डोळे उघडून पाहावे आणि सोलापूरच्या नागरिकांची म्हणजेच पादचाऱ्यांची सोय करावी आणि सोलापूरच्या वाहनांना, वाहन मालकांना, चालकांना तसेच पादचारी यांना थोडासा नियम दाखविण्याचा प्रयत्न करावा. यासाठी सोलापूरकर निश्चितच आपले आभार मानतील आणि आपल्याला धन्यवाद देतील. धन्यवाद.